हा जो समा आहे हा पूर्वी दसपटी करायची, म्हणजे रामवर्धनीच्या देवळात ही यात्रा व्हायची। सुमारे 500 वर्षापूर्वी ही जबाबदारी तिवऱ्याकडे आली आणि ही आज सुमारे 500 वर्ष ही आमचं गाव आणि ही दसपटीच्या सहकार्यामुळे हे आम्ही अगदी व्यवस्थितपणे पार पाडतो। लक्ष्मणराव नारायणराव शिंदे, मूल गाव आमचं कुडाल सातारा, त्या काळात जिल्हा मेढा, आताचं त्यानंतर जावली झाला, आताचा महाबळेश्वर तालुका। ही दसपट्टी आम्हाला त्या काळात इनाम 42 गावचे इनाम मिळालेले। 21 गाव आमचे तिवऱ्याचे आणि 21 गाव हे इतर दसपट्टीचे आणि हजारो वर्षापासूनची परंपरा चालत आलेली ही जत्रा। आम्हाला त्या काळात तांबेगाव हे शिवाजी महाराजांनी इनाम दिलेलं आहे वाघजाईला आणि 15व्या शतकात आमचं इथं तिवऱ्यात वास्तव्य झालं। तिथपासून ही यात्रा दर 3 वर्षांनी हे गाव करीत आलेलं आहे। मी प्रकाश रघुनाथराव शिंदे, तिवरे। दिनांक 11 मार्च 2025 आणि 12 मार्च 2025 या दिवशी आमच्या तिवरे येथे त्रैवार्षिक जत्रा म्हणजेच अर्थात समा हा इथे साजरा करण्यात येणार आहे। या गावामध्ये हा समा साजरा करण्याची जवळजवळ 500 वर्षापूर्वीपासूनची परंपरा आहे। तिवरे गाव हा दसपटीतील एक प्रमुख गाव आहे। श्री रामवर्धनीची पालखी या गावी खास सम्यासाठी म्हणून ही पालखी इथे प्रमुख यजमान पद तिचं असतं, म्हणजे तिथे येते। त्यांच्यासोबत पुन्हा आणखी 6 गावच्या पालख्या आत्ता देखील इथे येतात आणि मग हा जो समा एकंदरीत आहे हा अतिशय उत्साहानं भाविक अगदी तन मन धन अर्पण करून हा जत्रा किंवा हा समा साजरा करत असतात। हा समा साजरा करत असताना मगाशी मी सांगितल्याप्रमाणे सर्व जाती धर्माचे लोक आम्ही एकत्र येऊन पूर्वजानं ज्या ज्या पद्धतीनं पारंपरिक पद्धतीनं जी जी कामं दिलेली आहेत ती कामं प्रत्येकजण आपापली कामं चोखपणे पार पडत असतो। उदाहरणार्थ लाट तोडणं, त्याच्यानंतर साफसफाई करणं, त्याच्यानंतर इतर जी काही सार्वजनिक कामं आहेत, महसूल गोळा करणं किंवा ही सगळी कामं ज्या ज्या प्रमुख मंडळी किंवा ज्या ज्या समाजातील लोकांच्यावर दिलेली आहेत ते अगदी व्यवस्थितपणे पार पडत असतात। त्याच्यामध्ये कुणीही कुणाच्या कामामध्ये अडथळा निर्माण करत नाही, हा एक त्याच्यामध्ये वैशिष्ट्य आहे। त्याच्यामुळं सर्व जातीतील लोक अगदी एकमेकाच्या हातात हात घालून हा समा साजरा करत असतात। इथं कधीही या समाजामध्ये आमच्या म्हणजे अनुचित प्रकार असा कधीही घडत नाही। त्याशिवाय इथे मुळातच गावकऱ्यांनी अशी एक बंदी घातलेली असते की कोणत्याही परिस्थितीमध्ये मद्यप्राशन करून या जत्रेमध्ये कुणीही यायचं नाही आणि त्याच्यासाठी गावकऱ्यांचं अगदी कडक लक्ष असतं आणि त्याच्यामुळे एकदम शांततेत ही जत्रा पार पडते। मी मंगेश अमृतराव शिंदे, स्थानिक ग्रामस्थ। ह्या ज्या 6 पालख्या येतात त्या बसण्याची जी जागा आहे आमच्या शंकर मंदिराच्या समोर, तर तिथे एक स्वयंभू पिंडी ती 3 वर्षाने जमिनीला वरती येते। त्या जमीन अशी फाटते आणि ती दर्शनाला वरती येते स्वयंभू, आणि तिथेच पालख्यांचं बसण्याचं ठिकाण आहे। ते आम्ही पूर्णपणे सजवलेलं असतं, तिथे मंडप वगैरे घालून त्यांच्या स्वागताची तिथे तयारी असते। त्याच पिंडीच्या समोर साक्षीने सगळ्या पालख्यांची भेट ही तिथे होते आणि तिथून मग येणाऱ्या समाजातील मान्यवरांच्या ज्या पालख्यांची परवानगी घेऊन मग छबिनेला सुरुवात होते। आणि ह्या जो कार्यक्रम आहे तर ह्या कार्यक्रमाला शासनाकडून म्हणजे ST महामंडळ पूर्ण सहकार्य करतं, पोलीस स्टेशनचं पूर्ण सहकार्य असतं, MECVचं पूर्ण सहकार्य असतं आणि
इतर जे दसपटीतले ग्रामस्थ आहेत या पंचक्रोशीतले, हे सगळे पूर्णपणे ताकदीने ही यात्रा कशी पार पाडेल न विघ्न येता ह्या दृष्टीने सगळेजण आपापले परीने काम करत असतात. आणि ह्या सगळ्यांचा आम्ही आभार मानतो. आणि ह्या देवीच्या दर्शनाचा, देवीच्या कार्यक्रमाचा, ह्या पालख्यांच्या आगमनाचा हा प्रत्येकाने पाहुण्यांनी सगळ्यांनी ह्याचा लाभ घ्यावा आणि आमच्या यात्रेला सुशोभित करण्यासाठी आणि शोभा वाढवण्यासाठी सगळ्यांनी परिपूर्ण प्रयत्न करावेत ही मी मनापासून गावाच्या तर्फे, आमच्या समाजाच्या तर्फे विनंती करतो. आणि जत्रेची सुरुवात संक्रांतीच्या अगोदर एक दिवस संपूर्ण गावची चतुर्सीमेमध्ये वास्तविक करून असलेल्या जनतेची एक बैठक होती. त्या बैठकीमध्ये तारीख निश्चित केली जाते. त्याच्यात काय अडीअडचणी असल्या तर देवाची विचारविनिमय करून ती तारीख ठरवली जाते. आणि त्याच वेळेस आर्थिक सहाय्य म्हणून गावची वर्गणी ठरवली जाते. ती सर्वांच्या मताने ठरवली जाते. आणि जत्रा ठरवल्यापासून या गावामध्ये वास्तव्यास असलेली संपूर्ण जत्रा सर्व जाती धर्माचे लोक तन, मन आणि धन या तिन्हीचा वापर करून ही जत्रा कशी यशस्वी करता येईल तर एकत्र विचार विनिमय करून ही जत्रा साजरी केली जाते. फरवरीच्या 12 या 13 तारखेला ती पौर्णिमा असते. त्या पौर्णिमेच्या दिवशी परत यात्राच्या बाबतीत जो कौल लावला जातो, देवाला विचारणा केली जाते. त्या आमच्या तिवडी गावच्या देवीची जी गुरुमंडळी आहे, तिवडी गाव तिवडी, दुसरी गुरुमंडळी आहे ती गाव मोरवणे, या दोन्ही गावांना निमंत्रित केल्यानंतर आतुरतेने ते वाट पाहत असतात. ती येतात. आल्यानंतर चतुर्सीमेच्या समक्ष हे कौल लावला जातो. देव कौल देतून तिथून सतत यात्रा होईपर्यंत संपूर्ण गाव ज्या ज्या वेळेस आम्ही हाक मारतो, संपूर्ण असणारी गावामध्ये वास्तव्य करून जनता असणारी एक मनाने एकजुटीने इथं अंग मिनतीनं काम करतात. ही साफसफाई केली जाते. ही 3 वर्षांनी येणारी जी जत्रा आहे, एक प्रत्येक माणसाचा आत्मा येतो. प्रत्येकाला वाटतं की जत्रा होते कधी आणि माझा त्याला हातभार काय लागतो, कसा लागावा. याच्यासाठी महिला असतील, लहान मुलं असतील, नोकरदार असतील, मग ते सैन्यात असतील, प्रायव्हेट असतील, पोलीसमध्ये असतील, की थोडा वेल बाजूला काढून सारून आणि ह्या यात्रेला कसं सहभागी होता येईल, आपलं त्याच्यात योगदान काय आहे हा विचार करून एक मनानं ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती या गावातली आतुरतेने वाट पाहत असतो आणि मनापासून हे काम केलं जातं. आता ह्या यात्रेसाठी बगाडावर लाट चढवली जाते. जे लाट पाहणारे असतात त्या वेळेला पाहून येतात आणि समयाच्या यात्रेच्या अगोदर 1-2 दिवस ती लाट आणल्या जाते. संपूर्ण गाव तिथं आतुरतेनं जातो. सध्या परिस्थितीनुसार ज्या ज्या गावामध्ये लाट असते तिथं संपूर्ण लहान थोर मंडळी जाते. त्या विधीवर पूजा केली जाते. ती लाट उचलून आणल्या जाते. आणताना सुद्धा लोकांना इतकी हौस असते आणि मनापासून हे काम लोक करतात. लाट आणून झाल्यानंतर जी यात्रा होते, जे देवाचे कामगार आहेत, ठरवून दिलेली जी जी कामं आहेत ते कामगार परिपूर्ण निसंकोचपणे कुणाची वाट न पाहता आपापली कामं करीत जातात. इथून 3 किलोमीटर अंतरावर गंगेची वाडी आहे. त्या ठिकाणी आमचं मूळ देवस्थान आहे. तिथून यात्रेच्या दिवशी रूपावरून आणल्या जातं. देवाची विधिवत पूजा होते. अभिषेक केला जातो. रूपं लागतं. रूपं लागल्यानंतर देवीची ओटी भरल्या जाते.
त्याच्यानंतर मग संपूर्ण जी येणारी गावातली महिला मंडळी आहे, पाहुणी मंडळी महिला आहेत किंवा अजून कोण असतात, ती सतत साधारण सकाळी 9:30 पासून ते रात्री 10 वाजेपर्यंत ओटी भरल्या जाते. संध्याकाळी 7 वाजता ज्या पालख्या येतात त्यांना प्राथमिकता भोजनाची व्यवस्था केली जाते. ग्रामस्थ असतात, एक वाडी आहे फणसवाडी, ती इथं जेवणाची व्यवस्था करते. प्रत्येक घरातून हातभार म्हणून तांदूळ आणल्या जातात, दिल्या जातात, पायली 2 पायली मनापासून. दसपटीची जत्रा मग समा असं म्हणतो, आणि ती समा आम्ही तिवरे येथे साजरा करतो. त्याच्यानंतर तुम्हाला लाटेबद्दल एक सांगायचं राहिलं की ही लाट जी आहे ते आपल्या समोर आता आपण इथं बघाल तर त्याच्यासमोर एक हे जी 4 झाडं आणि त्याच्यामध्ये एक बगाड जे उभं केले, त्याच्यावरती सुमारे 50 फूट 33 हात लांब, म्हणजे जवळजवळ 50 फूट लांबीची अशी ऐनाची झाडं 2 आणि त्याच्या निम्म 1 अशी 2.5 झाडांची एक मोळी बांधतात आणि मग ती त्या बगाडावरती चढवून त्याच्यावरती ती लाट फिरवल्या जाते. आणि मग त्याच्यानंतर मग ढोल ताशे याच्या गजरामध्ये अतिशय म्हणजे सुंदर असं ते एक प्रेक्षणीय असं म्हणजे कार्यक्रम होतो. डोळ्यांचं पारणं फेडणारा कार्यक्रम असतो हा. कारण आजूबाजूच्या परिसरातली पंचक्रोशीतली ही सगळ्यात मोठी जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे. 11 मार्चला संध्याकाळी म्हणजे सकाळी देवीला रूपं लागलं. रूपं लागल्यानंतर देवीची महाआरती होते. महाआरती झाल्यानंतर संपूर्ण ज्या सुवासिनी आणि माहेरवासिनी जे येतात त्या देवीची ओटी भरतात. हा कार्यक्रम दिवसभर चालू असतो. त्याच्यानंतर संध्याकाळी 7 वाजल्यापासून बाहेरगावावरून ज्या पालख्या येतात ह्या पालख्यांचं आगमन होतं. ते इथून जवळजवळ 200 मीटरवरती आमचे शंकराचं मंदिर आहे, स्वयंभू शंकरांचं. त्या मंदिराच्या ठिकाणी तिथे येऊन त्या पालख्या विराजमान होतात. आणि त्याच्यानंतर रात्री 11 वाजता आमची व्याघ्रांबरीची पालखी त्यांच्या स्वागतासाठी जाते आणि ती तिथे जाते. ती आल्यानंतर त्यांची घाटदुपार होते. ही घाटदुपार झाल्यानंतर संपूर्ण समाजाची आणि संपूर्ण मानकऱ्यांची आलेल्या पाहुण्यांची परवानगी घेऊन छबिनाला सुरुवात होते. मग त्या आलेल्या 6 पालख्या आणि आमची पालखी यांची भेट होते आणि हे एक डोळ्याचं पारणं फेडणारं असं एक तो क्षण असतो आणि त्याला प्रचंड मोठ्या संख्येनं लोक उपस्थित असतात. म्हणजे ह्या संपूर्ण परिसरामध्ये उभं राहायला देखील जागा नसते अशी ही असते. आणि मग तो जो पालखीचा सोहळा, पालखीची भेट आणि त्याच्यानंतर छबिना हा कार्यक्रम सुमारे म्हणजे रात्री 3:30 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालतो. आणि मग त्या पालख्या येऊन प्रत्येकाची बसण्याची पूर्वीपासूनची जी जागा आहे त्या जागेवरती त्या पालख्या विराजमान होतात. दुसऱ्या दिवशी 12 तारखेला दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता इथे विडे भरले जातात. मगाशी भाऊने यांच्या सांगितलं त्याप्रमाणे ज्या पालख्यांची निमंत्रणं पूर्वीपासून जायची त्या पालख्यांचं विडे भरून त्यांचं शंकराच्या देवळाजवळ आवाहन केलं जातं किंवा तुमचं जरी तुम्ही आलात नाही ते तुम्हाला आम्ही प्रत्येप्रमाणे निमंत्रण दिलेलं आहे. आणि मग ते तिथं आवाहन केल्यानंतर इथं बगाडावरती येतात. लाट चढवण्याचा हा मुख्य कार्यक्रम असतो. मनोरंजनाचा कार्यक्रम असतो. रात्र मनोरंजनाचा कार्यक्रम असतो, तमाशा असतो, छबिना असतो. तर रात्रभर छबिना हा 3 वाजेपर्यंत चालू असतोच, 3-3:30.